सकाळी आजी बसलेली, शेजारी मम्मी बसलेली, मी कविता म्हणतो. तेरे गालों को मैं कागज बना दूंगा, तेरे गालों को मैं कागज बना दूंगा, मेरे होठों को मैं कलम बना दूंगा, तुम सिर्फ इशारा कर देना, मैं लिखता रहूंगा. आई म्हणे भाडे प्यायला लागला, बापाच्या चोळण्यावर गेला. बापाने एक एक कर फुगली दारूपाई. आता किती फुगतो काय माहित. आजीनं म्हणलं काही नाही, पोरीच्या प्रेमात पडलोय, रांडाच्या प्रेमात पडलं. म्हणलं आजी मला जायचं उभे उभे करायला, मला जायचं उभे उभे करायला स्टँडअप. ठीक आलं पुढं. पण गावभर बातमी गेली, प्रफुल्ल चाललं उभे उभ्या करायला स्टँडअप. बाबा आले, ही नवीन कला शिकलाय वाटतं तू उभे उभ्या करायची. तुझी आजी म्हणती काहीतरी नवीन शिकाय आवडत. म्हणलं बाबा तुमचे 69 वय झालंय, ह्या वयात काय शिकता, हलून चोळून कस तरी कला जागी करा तुमच्यातली. बाबा म्हणे बरं ठीक. बाबाला शिकायला काही नाही शिकवले असते, पण लहानपणी बाबाने गावात जत्रा होती, जत्रा तमाशाला बसलो होतो पुढं. पूर्ण तमाशा बघून नाही दिला. त्यावेळेस जर पूर्ण तमाशा बघून दिला असता बाबांनी, आत्ता माझा एक फळ असता तमाशात. गौतमीला टक्कर देत असतो मी. गौतमी नंतर माझंच नाव. गौतमी कंबर हलली ती, मी काय हरवलं असतं तुम्हीच कल्पना करा. तेच छाती हरवली असती मी माझी. असं पण गावावर सगळे मित्र म्हणतात स्टँडअपला चालला. माझा मित्र राहुल आला, गाव पुढे चालला. म्हणलं चाललं उभे उभे करायला स्टँडअप. ते म्हणलं बरं ठीक आहे ये मग करून. मला यायचं म्हणे सोबत करायला. म्हणलं नाही राहू. ते माझ्यासोबत बसतो प्यायला, पण उभे उभ्या करायला काय अडचण आहे. म्हणलं नाही मला एकट्याला करायचंय. त्याने मी तुझ्यासोबत केलंय याच्या आधी. म्हणलं नाही केलं आपण. ते म्हणे प्यायला बसलं तुझं कमर दुखतं का. म्हणलं हा केलंय. मला कळाना कसं काय कमर दुखतं माझं. असं आलो मग हळूहळू येतात. मी परत एक जण म्हणी उभे उभ्या करायला चाललाय. म्हणलं हा करायला चाललोय. त्याने किती वेळा करणार. म्हणलं 5 ते 6 मिनटं करीन. ते म्हणे नाही एक किंवा नाही करायचं. म्हणलं मेडिकलमध्ये जाणार आता गोळी घेऊन. गोळी घेतली की सगळं ताईटून मन बिन